आज मी तुम्हाला मराठा समाजातील मुलाने PMAGP किंवा अण्णासाहेब पाटील या दोन्हीमधील कोणत्या योजनेअंतर्गत अप्लाय केले पाहिजे हे सांगणार आहे. PMAGP या स्कीम अंतर्गत तुम्ही नवीन व्यवसाय करू शकता आणि अण्णासाहेब पाटील या अंतर्गत तुम्ही नवीन किंवा जुना व्यवसाय करू शकता. म्हणजे जर तुमचा जुना व्यवसाय असेल तर तुम्ही अण्णासाहेब पाटीलमध्ये अप्लाय करू शकता. आता आपण जाणून घेऊया सबसिडीचे स्वरूप. PMAGP या स्कीम अंतर्गत तुम्ही लावलेल्या रकमेचे तुम्हाला 15 ते 25% अमाऊंट ही सबसिडीच्या स्वरूपात परत भेटते. आणि अण्णासाहेब पाटील या योजनेअंतर्गत तुम्हाला व्याजाच्या स्वरूपात परतावा भेटतो. म्हणजेच जे तुम्ही बँकेला व्याज भरता ते तुम्हाला परत भेटते. आता आपण जाणून घेऊया लोनची अमाऊंट. अण्णासाहेब पाटील या योजनेअंतर्गत तुम्हाला मॅक्झिमम 15 लाखाचे लोन भेटते. आणि PMAGP या स्कीम अंतर्गत जर तुम्हाला ट्रेडिंग आणि सर्व्हिस व्यवसाय करायचा असेल तर जास्तीत जास्त 20 लाख रुपये लोन भेटू शकते. आणि जर तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग व्यवसाय करायचा असेल तर जास्तीत जास्त 50 लाखाचे लोन भेटू शकते. आमच्याकडे PMAGP, CMAGP, NLM आणि विविध बँक फॉर्मॅटमध्ये प्रोजेक्ट रिपोर्ट करून भेटतील. आता आपण जाणून घेऊया सबसिडीची अमाऊंट. अण्णासाहेब पाटील या योजनेअंतर्गत तुम्हाला जास्तीत जास्त 12% किंवा 4.5 लाख या दोघांमधील कमी अमाऊंट ही परत भेटते. म्हणजेच जर तुम्ही 5 लाख रुपये हे व्याजाच्या स्वरूपात बँकेला भरले असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त 4.5 लाख रुपये रिटर्न भेटते. आणि जर तुम्ही एकूण व्याज हे 3 लाख रुपये बँकेला दिले असेल तर तुम्हाला 3 लाख रुपयेच ॲज अ सबसिडी म्हणून परत भेटेल. आणि PMAGP या स्कीम अंतर्गत जर तुम्ही ग्रामीण भागाचे रहिवासी असाल, ग्रामीण भाग म्हणजे जो भाग ज्याची लोकसंख्या 20,000पेक्षा कमी असेल, तर तुम्हाला ही 25% सबसिडी भेटेल. आणि जर तुम्ही शहरी भागाचे रहिवासी असाल तर 15% सबसिडी भेटेल. म्हणजे जर तुम्ही 10 लाखाचा प्रोजेक्ट केला आहे आणि तुम्ही ग्रामीण भागाचे रहिवासी असाल तर तुम्हाला 25% म्हणजेच 2.5 लाख रुपये रिटर्न भेटतील. जर तुम्ही ओपन कास्टच्या महिला असाल तर तुम्हाला ही सबसिडी शहरी भागासाठी 25% तर ग्रामीण भागासाठी 35% असेल. आता आपण जाणून घेऊया की ही सबसिडी आपल्याला केव्हा भेटेल. अण्णासाहेब पाटील या योजनेअंतर्गत जर तुम्ही पहिले 3 हप्ते टाईमला भरले तर तुम्हाला त्यानंतर व्याज परतावा सुरू होईल. त्यासाठी तुम्हाला अण्णासाहेब पाटील मंडळाला कागदपत्रे हे दर 3 महिन्याला किंवा महिन्याला सबमिट करावं लागेल. आणि PMAGP या स्कीम अंतर्गत तुम्हाला सबसिडी ही 3 वर्षानंतर भेटेल. तोपर्यंत ही सबसिडी बँकेकडं डिपॉझिट म्हणून राहील. आता आपण एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल समजून घेऊया. जर तुम्ही मराठा समाजाचे पुरुष असाल आणि तुम्ही 10 लाखाचा प्रोजेक्ट सुरू करत असाल तर आणि तुम्ही ग्रामीण भागाचे रहिवासी असाल तर ही सबसिडी 25% म्हणजेच 2.5 लाख रुपये भेटेल. आणि जर तुम्ही शहरी भागाचे रहिवासी असाल तर 15 लाख रुपये भेटेल. 1.5 लाख रुपये भेटेल. आता आपण अण्णासाहेब पाटील या योजनेअंतर्गत समजून घेऊ. जर तुम्ही 10 लाख रुपये लोन बँकेकडनं घेतलं 11.5% 5 वर्षाकरता तर तुम्हाला व्याज परतावा हा 3,19,000 असेल. म्हणजेच PMAGPपेक्षा जास्त असेल. त्यामुळे तुम्ही जर पुरुष मराठा उद्योजक असाल आणि लोनची अमाऊंट ही 15 लाखापेक्षा कमी, व्याजदर हा 11%पेक्षा जास्त असेल तर तुम्ही PMAGP या स्कीम अंतर्गत ॲप्लिकेशन केले पाहिजे. आणि जर तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग व्यवसाय सुरू करू इच्छित असाल ज्याची अमाऊंट ही 20 लाखापेक्षा वर असेल तर तुम्ही PMAGP या स्कीम अंतर्गत ॲप्लिकेशन करू शकता. आणि जर तुम्ही महिला मराठा उद्योजक असाल आणि तुमची लोनची अमाऊंट ही 5 लाखापेक्षा जास्त असेल आणि व्याजदर हा 10%पेक्षा कमी असेल तर तुम्ही PMAGP या स्कीम अंतर्गत अप्लाय करू शकता. आणि मॅन्युफॅक्चरिंगसाठी तर तुम्ही PMAGPमधूनही अप्लाय करू शकता. धन्यवाद.